कलाकार आणि चाहत्यांमधील नातं नेहमीच खास असतं. अनेकदा या नात्यातून काही मजेशीर तर काही अविस्मरणीय किस्से घडत असतात. असाच एक भन्नाट किस्सा तारक मेहता का उलटा चष्मा या लोकप्रिय विनोदी मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे यांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते मंदार चांदोडकर यांच्या आयुष्यात घडलाय. प्रेक्षको स्वतः मंदार चांदोडकर यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात सांगितलेला हा किस्सा ऐकून तुम्हालाही असू आवडणार नाही. कलाकार आणि फॅन्सचे बरेच किस्से आपण ऐकत असतो. 18 वर्षांचा काळ आहे, तर तुमचा आणि फॅन्सचा काही एखादा असा किस्सा आजही अरे लक्षात आहे? भरपूर आहेत. ते एकदम माइंड ब्लोईंग किस्सा आहे जो कदाचित तुला माहीत नाही, सांगितला की नाही. तारक मेहता लोकप्रिय झाल्यानंतर हा किस्सा झाला होता 5-6 वर्षापूर्वी, का नाही 10 वर्ष झाली त्याला बहुतेक. माझी वेंटो गाडी होती व्हाईट कलरची, ज्याच्यामध्ये मी, माझी वाईफ आणि मुलगा लहान होता, त्याला 6-7 वर्षाचा असेल. आम्ही संध्याकाळी निघालो होतो, त्याला डोनट खायचं होतं. डोनट मिळतं ना ते मॅड ओव्हर डोनटचं, ते खायचं होतं. म्हणून मी निघालो आणि मी एका साईडला गाडी लावली आणि ते हॅझार्ड ऑन केलं, लाईट. त्यांना म्हटलं समोरच आहे, तुम्ही जाऊन खाऊन या. तर मी गाडीत बसलो होतो आणि समोरच याच साईडला समोर अशी बाई आणि 2 तिची लहान मुलं तिथे उभी होती. आणि त्यांनी बघितलं मला, मी त्यांना बघितलं. मग ते इथे यायला लागले. म्हटलं आता आले, आणि मला ओळखलं. आता हे मला विचारणं भिडे, आणि मग मी आपण ते टिपिकल मग फोटो काढू का वगैरे असं होईलच. मी म्हटलं मी तयार होतो. ते आले जवळ. आल्यानंतर मी विंडो डाऊन केली या साईडची, मी इथे बसलेलो, या साईडची विंडो डाऊन केली. आणि मी आपला ऑलमोस्ट मी होच म्हणण्यामध्ये तिने मला विचारलं, शिवाजी? म्हटलं कोण? शिवाजी? आम्ही ओला बुक केली होती, तुम्ही शिवाजी का? त्याने ते नाव वाचलं होतं ओला बुकवरती, शिवाजी. आणि त्याची गाडी पण व्हाईटच असणार ऑब्व्हियसली. त्याने नंबर पाहिला नसणार. त्याने मला त्याला मी ओला ड्रायव्हर वाटलो होतो. आणि मी नंतर लगेच असा खाली आलो. म्हटलं नाही, आपण फार उडण्यात काय अर्थ नाही आहे. आधीच मी असं नाही करायला पाहिजे. आधी विचारायला पाहिजे की काय एक्झॅक्टली काम आहे. असे बरेच किस्से. दरम्यान एकीकडे कलाकारांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत असतं, तर दुसरीकडे ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. यावर आपलं मत व्यक्त करताना मंदार चांदोडकर नेमकं काय म्हणाले पहा. कलाकारांना जितकं प्रेम मिळतं तितकं ट्रोलिंगला सुद्धा सामोरं जावं लागतं. तर तुम्ही कसं ट्रोलिंगला सामोरं जाता आणि यावर तुमचं मत काय? हे माझं ना स्पष्ट मत आहे. मी तुम्हाला अगदी सांगू इच्छितो की सोशल मीडियावरती माझं खूप असं प्रामाणिक मत आहे. अकाउंट काढण्यासाठी ना तुम्हाला काहीतरी क्रायटेरिया असले हवेत. म्हणजे तुम्ही त्याशिवाय अकाउंट तुम्हाला ओपन झालंच नाही पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही मिनिमम 10वी पाहिजे किंवा 12वी पाहिजे, आणि तुम्हाला तेवढं नॉलेज असलं पाहिजे. आजकाल कोणीही सोशल मीडियाचा वापर करतो आहे आणि वाटेल ते लिहितो आहे. कारण त्याला मुभा मिळालेली आहे व्यक्त व्हायची. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे एज्युकेशन, तुमचे संस्कार सगळंच दिसतं. त्यामुळे तुमचं जर एज्युकेशन पूर्ण असेल, तुमचे संस्कार चांगले असेल, तर तुम्ही ॲटलिस्ट कमेंट करताना काहीतरी तारतम्य ठेवाल. नाही तर कारण हे जे ट्रोलिंग होतं आहे ना, ट्रोलिंगमधली बरेच लोक जे आहेत ना, ही आपल्याला काही त्यातलं ओ का ठो कळत नाही, पण आपलं मत ठोकून देतात. त्याच्या मागे काय आहे, किती मेहनत आहे. आता आम्हाला पण बरेचसे ट्रोलिंग होतात की काय तुम्ही फालतू एपिसोड बनवता. अरे 18 वर्ष झाली रे. 18 वर्ष कोणाला म्हणतात? प्रत्येक वेळेला तुम्ही ह्युमर कसा एक्सपेक्ट करता? बरं तुम्ही आता ना, आम्ही एकमेव असे कलाकार आहोत जे आमच्याबरोबरच कम्पेअर होतो आहे. म्हणजे पूर्वीचे एपिसोड तुमचे चांगले होते, म्हणजे आम्हीच आमच्याबरोबरच कम्पेअर झालेलो आहे. त्यामुळे आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली आहे तशी बघायला गेलं तर, की आता आम्ही जे करतो आहे ते आमच्याबरोबरच कम्पेअर होणार आहे. पण त्या वेळचा काळ वेगळा होता. 2008 साली जेव्हा बाल्कनीमध्ये बापूजी असे हे करायचे, ते आता नाही करू शकत, कारण ते पण शिकलेले आहेत. एका लाईफबरोबर ही सिरियल पण चालू आहे. त्यामुळे ते कॅरेक्टर पण तेवढेच ग्रो झालेले आहेत. ते कॅरेक्टर पण तेवढेच टेक्निकली साऊंड झालेले आहेत. आम्ही त्यावेळेचे कॅरेक्टर आता नाही दाखवू शकत ना, कारण ते बिलीव्हच नाही होणार कोणाला. आता आजकालची जी छोटी मुलं आहेत ती AI वाली मुलं आहेत, सगळी टेक्निकली टेक्नोसॅव्ही आहेत. त्यामुळे आम्हाला तसेच गोष्टी आणायला लागणार आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हा एक प्रकार जो आहे, म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे. प्रेक्षको, तारक मेहता का उलटा चष्मा या लोकप्रिय विनोदी मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेते मंदार चांदोडकर यांनी मनोरंजन विश्वात स्वतःचं खास स्थान निर्माण केलं आहे. मुंबईत जन्मलेल्या मंदार यांनी मेकॅनिकल इंजिनियर म्हणून दुबईत नोकरी केली होती.
मात्र अभिनयाची आवड जपत त्यांनी ही नोकरी सोडून मनोरंजन विश्वात राहणं पसंत केलं. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. तारक मेहता का उल्टा चष्मामधील शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि तितकेच विरोधी असणाऱ्या भिडे यांच्या भूमिकेमुळे त्यांना घराघरात लोकप्रियता मिळाली असून आजही प्रेक्षक त्यांना गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आणि भिडे मास्तर म्हणूनच ओळखतात. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि भिडे मास्तरांचा कोणता प्रसंग आठवल्यावर आजही तुम्ही खळखळून असता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.